आजकाल शिक्षण, करिअर, नोकरी ह्याच्यामुळे लग्नाचं वय 30च्या पार चाललंय. पण त्याचसोबत जगामध्ये वंध्यत्वाशी निगडीत समस्या वाढतायत हे सुद्धा सगळीकडनं कानावर पडतंय. मग असे काही साइन्स, सिम्पटम्स आहेत का जे आपल्यामध्ये असतील तर आपण आपलं इन्फर्टिलिटी इव्हॅल्युएशन लवकर करायला हवं? अशा काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत का की जे सिग्नल्स असू शकतात की आपण इन्फर्टाईल आहोत आणि मग त्या केसमध्ये आपण लवकर लग्न करून लवकर फॅमिली सुरू करायचा विचार करायला हवा? नक्कीच असे काही साइन सिम्पटम्स आहेत. असे 7 साइन सिम्पटम्सविषयी मी आजच्या या व्हिडिओमधून तुमच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इरेग्युलर पिरियड्स किंवा ॲब्सेंट पिरियड. नॉर्मल स्त्रीची मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 ते 35 दिवसाची असते. या 28 ते 35 दिवसाच्या गॅपनंतर साधारण 3 ते 5 दिवस तिला मासिक पाळी येते. रोज साधारणतः एक पॅड पूर्ण भरेल इतकी पाळी तिच्या अंगावरून जाते. मात्र ह्या नॉर्मल्सीमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लक्च्युएशन असेल तर कदाचित तुम्हाला PCOS, ॲशरमन सिंड्रोम किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असू शकतो आणि ज्याच्यामुळे तुमची फर्टिलिटी अफेक्ट होऊ शकते. तुम्हाला पाळीमध्ये अतितीव्र वेदना होतात का? सामान्यतः पाळीच्या एक साधारणतः 2 ते 3 तास आधीपासून वेदना सुरू होणं, तीव्र किंवा अतितीव्र स्वरूपाच्या त्या असणं ही सामान्य बाब आहे. मात्र जर का तुम्हाला पाळीचे पूर्ण 3 आणि 4 दिवस वेदना होत असतील, त्या तीव्र आणि अतितीव्र स्वरूपाच्या असतील, पाळी थांबल्यानंतर किंवा पाळी नसताना देखील तुमच्या ओटीपोटामध्ये दुखत असेल तर कदाचित तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असू शकतो. पेल्विक इंटरनल सोनोग्राफीने एंडोमेट्रिओसिसचं सहज निदान करता येतं आणि एंडोमेट्रिओसिस असल्यास प्रेग्नन्सी राहण्यात खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्हाला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे का? तुमच्या अंगावरून पांढरं पाणी जातं का? त्या पाण्याला घाण वास येतो का? किंवा वारंवार तुम्हाला लघवीचे इन्फेक्शन्स होतात का? तर हे साइन्स आहेत की तुम्हाला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज असू शकतो. अशा केसमध्ये तुम्ही लवकरात लवकर गायनेकोलॉजिस्टला भेटून या पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजची संपूर्ण ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. कारण की या डिसीजची ट्रीटमेंट न घेतल्यास एंडोमेट्रायटिस होणं, ट्यूबल ब्लॉक होणं अशा शक्यता बळावतात. तुम्हाला जर का TB असेल तर तुम्ही TBची कंप्लीट ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. नाहीतर हा TB जननेंद्रियांपर्यंत पोहोचून तुम्हाला TBशी निगडीत इन्फर्टिलिटीचा किंवा वंध्यत्वाचा सामना करायला लागू शकतो. तुम्ही ओव्हरवेट किंवा अंडरवेट आहात का? कॅलरी डेफिशियंट स्टेट असणं किंवा सतत भुकेलं असणं ही बॉडीसाठी एक स्ट्रेसफुल कंडिशन आहे आणि अशा स्ट्रेसफुल कंडिशनमुळे ओव्ह्युलेशन होत नाही आणि मग वंध्यत्व येतं. त्यामुळे तुम्ही जर का कामामध्ये व्यग्र असल्याकारणाने जेवत नसाल तर तुम्ही तुमच्या शरीराचं अतिशय जास्त नुकसान करत आहात. ईट राईट, ईट माइंडफुल अँड ईट ऑन टाईम. मेंटेन अ हेल्दी वेट सो ॲज टू रिमेन फर्टाईल. तुमच्या वृषणांमध्ये वेदना होतात का? हे व्हेरिकोसीलचं लक्षण आहे. जर का तुम्हाला तुमच्या वृषणांमध्ये वेदना जाणवत असतील तर यूरोसर्जनला भेटा. व्हेरिकोसील असतील तर व्हेरिकोसीलची सर्जरी केल्यानंतर इन्फर्टिलिटीची समस्या बऱ्याच प्रमाणामध्ये नॉर्मल होऊ शकते. तुमचा कमी झालेला स्पर्म काउंट परत पूर्वीसारखा देखील होऊ शकतो. तुम्ही स्मोकर किंवा अल्कोहोलिक आहे का? स्मोकिंग किंवा अल्कोहोलमुळे स्पर्म काउंट हा कमी होतो. जर का तुम्ही स्मोकर किंवा अल्कोहोलिक असाल तर दाट शक्यता आहे की तुमचा स्पर्म काउंट कदाचित कमी असेल. अशा केसमध्ये तुम्ही त्वरित जाऊन तुमचं सीमेन ॲनालिसिस करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या शरीराचं नक्की किती नुकसान स्मोकिंग किंवा अल्कोहोलमुळे झालेलं आहे. तुम्हाला ऑटो इम्युन डिसीजेस आहेत का? तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांना ऑटो इम्युन डिसीजेस असतील तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यासाठी देखील प्रॉब्लेम येऊ शकतात. अशा केसमध्ये गायनेकोलॉजिस्ट, फर्टिलिटी स्पेशलिस्ट, रुमॅटॉलॉजिस्ट या सगळ्यांची सल्लामसलत करून नंतर ट्रीटमेंट सुरू करावी, जेणेकरून ॲबॉर्शनसारख्या नकोशा वाटणाऱ्या घटनेला तुम्हाला फेस करावं लागणार नाही. अशा काही लक्षणांचा वेध घेऊन त्वरित उपाययोजना केल्यास नंतर आयुष्यात पश्चाताप करायची वेळ येत नाही. धन्यवाद.